मला मैत्रिणींनी वगैरे फोन करून विचारलं, काय गं पूजा गेलेलीस का तू वड पूजायला? म्हटलं आमच्याकडं ना मुंबईमध्ये बिल्डिंगाच खूप आहे, वडाचे झाडच नाही. वेळी मला सकाळी उठवलं की उठ, आज वटपौर्णिमा आहे आणि 7 जन्मी तुला मला मागायचं आहे, मला तू आवडतेस. मी केली तयारी आणि गेली पूजाला. कारण मग त्याचं पण परमिशन घ्यायला पाहिजे ना, की आपण एकटीच पूजा करायची नाही ना, चुकीचं आहे ना. मला हसायला तिच्यावर येतं की ज्यांचं एक्स्ट्रा मेडल अफेअर असतं आणि त्या पण पूजाला जातात. आता ते वडाचं झाड पण कन्फ्यूज होत असेल की हिला नक्की मागायचं काय, ज्याच्याबरोबर आता अफेअर आहे त्याला मागायचं आहे का आता ज्याच्याबरोबर तिचं लग्न झालं त्याला मागायचं आहे. तर बरेचसेच माझ्या मैत्रिणी मला सांगतात, अगं काय करायचं, हा जन्म फार झाला याला झेलू आणि परत 7 जन्म पुढं मागायचं. मी बोलली मग का जाता तुम्ही नटून खुटून वड पूजायला? मग त्या बोलता की कसं आहे अगं आजूबाजू लोक काय विचार करतील नाही गेलं तर, की यांचं काहीतरी हे चालू आहे म्हणजे हिला नको पाहिजे, हे लोकांसाठी जावं लागतं. तर स्टोरीला जर आपला वटपौर्णिमेचा फोटो नाही टाकला तर बायांना हसायला लागेल, यांचं काहीतरी चालू घरामध्ये याची. पण असं का करता मला हसायला येतं. 7 जन्मी तोच नवरा पाहिजे असेल ना तर त्यांनी एक विचार करा, विचार करून मागा. कारण की कसं आहे ना, तो 7 जन्मी तोच नवरा भेटणार, तीच सासू भेटणार, तीच नणंद भेटणार आणि नातेवाईक पण तेच. नो 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 देवाचं कसं असतं,